नमस्कार, मी समृद्धी जाधव. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येतेय. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणाची डेटा रिकव्हरी करण्याचं जे काही काम होतं, हे काम सुरू झालेलं आहे आणि विशेष म्हणजे अगदी पहिल्यापासून जो संशय व्यक्त केला जात होता, की या विमानामधला ब्लॅक बॉक्स जो आहे, तो कदाचित बंद होता का? जाणून-बुजून बंद ठेवला होता का? या सगळ्यावरती आता स्वतः AAIBनं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हा ब्लॅक बॉक्स बंद नव्हता. मात्र ब्लॅक बॉक्स मधला जो डेटा आहे, जो डेटा रेकॉर्ड होत असतो, तो डेटा रिकव्हर करण्यासाठीचं मुळात जे रेकॉर्डर्स आहेत, हे रेकॉर्डरच आगीमध्ये खराब झालेले आहेत. ओव्हर हिटिंग झालेलं होतं विमानामध्ये आणि त्यामुळे खरं तर हा स्फोट झाला. स्फोट झाल्याच्या नंतर सुद्धा आपण बघितलं की 2-3 स्फोट हे लागोपाठ झालेले होते. त्यामुळे खूप मोठी आग लागली. ज्या आगीमध्ये विमानात असलेल्या सगळ्याच प्रवाशांचा जळून मृत्यू झाला आणि त्यामध्येच हा ब्लॅक बॉक्स सुद्धा जळाल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळेच डेटा रिकव्हर करण्याचं जे काम आहे त्याला विलंब लागतोय आणि आता इथून पुढचं जे काम आहे म्हणजे अगदी कालपर्यंत आपल्याला माहिती आहे की हा जो डेटा रिकव्हर करायचा होता, डेटा रिकव्हर करण्यासाठी कदाचित परदेशातील एखाद्या म्हणजे परदेशामधल्या एखाद्या संस्थेकडे हे काम दिलं जाऊ शकतं किंवा भारतातल्या संस्था हे डेटा रिकव्हर करण्याचं काम करणार नाहीत, तर परदेशातूनच त्या बाबतीतली मदत मागितली जाईल. असं जे म्हटलं जात होतं त्याच्यावरती सुद्धा आज शिक्कामोर्तब झालेलं आहे. यामध्ये AAIBनं असं स्पष्ट केलंय, की हे विमान ज्या देशामध्ये बनलं, त्याच देशातील या कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडून या विमानाचा डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू आहे. त्यांची मदत मागण्यात आलेली आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये हा डेटा सगळाच काही जे काही त्यामध्ये रेकॉर्ड झालेलं असेल, ते सगळं आपल्या समोर येईल, असं सुद्धा म्हटलेलं आहे. विशेष म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये आत्ता जर आपण बघितलं, तर या विमानामध्ये 2 प्रकारचे किंवा कुठल्याही विमानामध्ये 2 प्रकारचे रेकॉर्डर असतात. ज्यातलं पहिलं असतं ते म्हणजे CVR ज्यामध्ये व्हॉईस रेकॉर्ड होतो. दुसरं असतं FDR. एक असतो तो कॉकपिटमध्ये असतो, एक असतो तो मागे असतो आणि या सगळ्याचा डेटा हा ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड होत असतो. मुळात ब्लॅक बॉक्स हे खूप जास्त हीट रेझिस्टन्स बनवलेले असतात. ज्यामुळे कितीही मोठ्या प्रमाणातली आग लागली तरी सुद्धा त्याच्या आतल्या डेटाला फारसं नुकसान होत नाही. क्वचित काही दुर्मिळ प्रसंगांमध्ये असं होऊ शकतं, की खूप जास्तच आग असेल, तर कदाचित या ब्लॅक बॉक्सवरती त्याचा परिणाम होऊ शकतो किंवा त्यातला डेटा जो आहे तो सुद्धा खराब होऊ शकतो. मात्र तो डेटा अजिबातच रिकव्हर करता येणार नाही, असं काही नाहीये. कदाचित या सगळ्या यंत्रणा भारतामध्ये नाहीयेत, मात्र भारताच्या बाहेर ज्या ठिकाणी हे ब्लॅक बॉक्स बनवले जातात, त्यांचे जे सर्व्हिस सेंटर असतात, तिथे जाऊन या ब्लॅक बॉक्समध्ये किती नुकसान झालेलं आहे, आगीचा किती दुष्परिणाम झालेला आहे, हे सगळं शोधता येऊ शकतं. त्याची दुरुस्ती होऊ शकते आणि दुरुस्ती झाल्याच्या नंतर त्यातला जो डेटा आहे, तो पुन्हा एकदा आपल्याला रिकव्हर करता येऊ शकतो आणि मग विमान अपघात नेमका कशामुळे झाला, याची माहिती सुद्धा मिळू शकते, असं काही तज्ञांचं म्हणणं आहे. अर्थात या सगळ्यावरती हवाई दलाचे निवृत्त अधिकारी असणाऱ्या अजय परांजपे यांनी सुद्धा त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. त्याचबरोबर ते स्वतः आत्ता एक अशा पद्धतीची इन्स्टिट्यूट चालवतात, ज्या ठिकाणी पायलट्सला प्रशिक्षण दिलं जातं. चांगले पायलट्स घडवण्यासाठी ही संस्था काम करते. त्यामुळे त्यांनी या सगळ्यामध्ये त्यांचं मत काय मांडलंय, हे आधी पाहूयात. माझं नाव स्क्वॉड्रन लीडर अजय परांजपे. मी एअरफोर्समधनं सेवानिवृत्त आहे आणि मी योस्काईज एव्हिएशन सेंटर ह्या संस्थेचा फाउंडर आहे. ही संस्था मुलांना चांगलं प्रशिक्षण देण्यासाठी विशेषतः फ्लाईट सिम्युलेटर वापरून जेणेकरून मुलं चांगलं पायलट होतील, अनुभवी पायलट होतील, ह्या उद्देशाने सुरू केली गेली. आत्ता जी बातमी आली आहे की श्री अजित पवार यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या विमानाच्या अपघाताचा फ्लाइट डेटा रेकॉर्डरवर CVR हा परदेशी पाठवला जाण्याची शक्यता आहे. ह्याच्यावर माझं असं म्हणणं आहे की ही शक्यता असू शकते, कारण तो जर त्याचं खूप भारी नुकसान झालं असेल आगीमध्ये किंवा काही कारणांमुळे त्यातनं माहिती येत नसेल, तर त्याला काही पर्याय नाही बाहेर पाठवायला. सर्वसाधारण हे जे ब्लॅक बॉक्सचे बनवणारे असतात कारखाने, त्या कारखान्याचे जिथे सर्व्हिस सेंटर असतात, तिथे हे ब्लॅक बॉक्स पाठवले जातात. ज्यांना उघडून मग त्याच्या आत काही बिघाड झालंय का हे बघितलं जाऊ शकतं किंवा आगीमुळे इतका डॅमेज झाला आहे का? इथे मी सांगू इच्छितो की तसं फ्लाइट डेटा रेकॉर्डर व CVR ज्याला एकूण मिळून ब्लॅक बॉक्स म्हटलं जातं, ह्याच्यामध्ये खूप डिझाइन काळजी घेतली जाते की प्रचंड आगीपर्यंत ते सोसू शकतात. त्यामुळे असं नाहीये नक्कीच की आगीमुळेच त्याचा त्रास झालेला आहे. कधी-कधी
आगीमुळे नसेल ते पूर्ण जळालेलं, पण आतमध्ये जर काही बिघाड असेल त्या विमानाच्या इम्पॅक्टमुळे, तर त्याची दुरुस्ती करून पुन्हा तो फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधनं डेटा काढू जाऊ शकतो. पण एवढं नक्की आहे, की कदाचित इथल्या भारतातल्या सोयींमधनं त्यातला डेटा बाहेर निघत नसावा, म्हणून ते परदेशी पाठवलं जातंय. आता ह्याच्यामध्ये मी सांगू इच्छितो, की श्री रोहित पवार यांनी जो आरोप केला आहे, की विमानामध्ये विमानाच्या आतमध्ये म्हणजे विमानाचं स्वतःचं इंधन सोडून बाकीसुद्धा इंधन ठेवलं गेलं होतं, ज्याच्यामुळे आग जास्त लागली. मी हे नाही सांगू शकत, की ती ठेवली गेली होती का नाही. पण जर ठेवली गेली असेल, तर नक्कीच आग जास्त वाढू शकते आणि त्याच्यामुळे फ्लाइट डेटा रेकॉर्डरला डॅमेज होऊ शकतो का? तर येस, नक्कीच जास्त होऊ शकतो. कारण पण त्याचा अर्थ असा नाही किंवा अजून हे कळत नाहीये अहवालावरनं, की तो इतका डॅमेज झालाय आगीमुळे, की त्यातनं काही डेटा निघतच नाहीये. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जास्त आपल्याला जेव्हा कळतील तेव्हा ते अ, गोष्टी जास्त क्लिअर होतील, असं माझं म्हणणं आहे. आपण बघितलं अजय परांजपे यांनी जे काही सांगितलेलं आहे ते अगदी असंच आहे, की मुळात एखादा ब्लॅक बॉक्स इतक्या सहजासहजी त्यातला डेटा जळण्या इतका तो त्याच्यावरती आगीचे दुष्परिणाम होत नाहीत आणि जर झाले असतील तर सर्व्हिस सेंटरमधून त्या ब्लॅक बॉक्सची पुन्हा एकदा दुरुस्ती केली जाऊ शकते आणि डेटा रिकव्हर होऊ शकतो. मात्र भारतात या सगळ्यावरती काही मर्यादा आहेत. परदेशी यंत्रणा तितक्या सक्षम आहेत, की अशा पद्धतीचं डेटा रिकव्हरी करण्याचं काम त्यांच्याकडून केलं जाऊ शकतं आणि अर्थातच AAIBनं सुद्धा आता स्पष्ट केलेलं आहे. त्यानुसार ज्या देशामध्ये या विमानाची बांधणी झालेली होती, विमान जिथे बनवलं गेलं होतं, त्याच देशातल्या प्रतिनिधींकडून आता हा डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू आहे. काही प्रमाणात डेटा रिकव्हर झालाय, असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये संपूर्ण डेटा रिकव्हर करून नेमकं विमानामध्ये काय-काय घडलं होतं, हा स्फोट होण्याच्या आधी आणि प्लेन क्रॅश होण्याच्या आधी, या सगळ्याची माहिती सुद्धा समोर येईल. मात्र दुसरीकडे आणखी एक याच प्रकरणातली अपडेट अशी, की आता स्वतः खुद्द आमदार रोहित पवार यांनी ज्या एका खाजगी गुप्तहेर संस्थेची त्यांनी भेट घेतल्याच्या काही बातम्या आपण पाहिलेल्या होत्या. त्या अनुषंगानं दिल्लीतील एक खाजगी गुप्तहेर यंत्रणा या प्रकरणामध्ये आता त्यांनी सुद्धा डेटा रिकव्हर करण्याचं, पुरावे शोधण्याचं, तपास करण्याचं काम सुरू केलेलं असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे पुढच्या काही दिवसांमध्ये. खरं तर रोहित पवार उद्याच एक प्रेस कॉन्फरन्स घेणार होते. मात्र ती कदाचित प्रेस कॉन्फरन्स न घेता आता या खाजगी गुप्तहेर यंत्रणेकडून जी काही माहिती मिळेल किंवा जे काही पुरावे त्यांच्याकडे येतील, हे सगळे पुरावे दाखवत डेटा जो काही त्यांना मिळेल, तो सगळा डेटा दाखवत ते पुढच्या काही दिवसांनंतर प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत. पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांच्या विमानात काय-काय घडलेलं होतं, अजितदादांबरोबर त्याआधी नेमकं काय-काय घडलेलं होतं, या सगळ्याच्या अनुषंगानं ते सुद्धा माहिती देणार आहेत. त्यामुळे आता आपण बघतोय, की या प्रकरणामध्ये 2 यंत्रणा स्वतंत्रपणे काम करत असलेल्या पाहायला मिळतायत. एक यंत्रणा आहे जी सरकारच्या वतीनं काम करतीये. अर्थात या सगळ्यामध्ये CIDचा तपास वगैरे सुद्धा सुरू आहे. दुसरीकडे आता परदेशातून सुद्धा डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू आहे आणि तिसरीकडे खासगी गुप्तहेर यंत्रणा सुद्धा काम करतायत. त्यामुळे आता सायमल्टेनियसली 3 यंत्रणा या सगळ्यामध्ये तपास करत असल्यामुळे तिन्ही यंत्रणांच्या कडून काय-काय नेमक्या या सगळ्या गोष्टींचे पुरावे समोर येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण आपण जर बघितलं तर ज्या 2 यंत्रणा आहेत या सरकारच्या वतीनं काम करणार आहेत. एक यंत्रणा जी खासगी गुप्तहेर यंत्रणा आहे, ज्या सगळ्याची आपण म्हणू शकतो, की ही जी जबाबदारी त्यांना दिलेली आहे, ती स्वतः रोहित पवारांनी दिलेली आहे. त्यामुळे रोहित पवार जे अगदी सुरुवातीपासून म्हणतायत, की हा घातपात नसून हा अपघात नसून घातपातच आहे. त्यांना या सगळ्यावरती प्रचंड शंका होती, प्रचंड प्रश्न होते. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या खासगी गुप्तहेर यंत्रणेकडून शोधण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. त्यामुळे आता या तीनही यंत्रणांच्या कडून जे काही समोर येईल, त्यामध्ये कुठेतरी सुसंगती असणं गरजेचं असणार आहे. जर पहिल्या 2 यंत्रणा ज्या सरकारच्या वतीनं काम करणार आहेत, त्यांच्याकडून आलेला डेटा वेगळा असेल आणि खासगी गुप्तहेर यंत्रणेकडून आलेला जर डेटा वेगळा असेल, तर यामध्ये आणखी जास्त शंकेला वाव होणार आहे. कारण आपण बघतोय, की गेल्या काही दिवसांपासून अनेक नेते असे आहेत, ज्या नेत्यांनी या सगळ्या शंका उपस्थित केलेल्या आहेत. ज्यामध्ये अमोल मिटकरी असतील, अंबादास दानवे असतील, संजय राऊत असतील, अनेक नेते या सगळ्यावरती बोलताना पाहायला मिळतायत. इकडे शरद पवार गटातले तर जवळपास सर्वच नेते या सगळ्यावरती बोलतायत. मात्र आपण बघतोय, की अजित पवार गटातले फारसे नेते कोणी बोलताना दिसत नाहीयेत. केवळ अमोल मिटकरी या सगळ्यावरती बोलतायत आणि त्यामुळेच आता या ज्या तीनही यंत्रणा या सगळ्यामध्ये काम करतायत, या यंत्रणांच्या वतीनं नेमकं काय-काय पुरावे समोर येतात, काय-काय स्पष्टीकरणं समोर येतात, हे सगळं पाहणं गरजेचं असणार आहे.
त्याचबरोबर अजित पवारांच्या अपघाताला आता जवळपास 3 आठवडे उलटलेले आहेत आणि 3 आठवडे उलटून सुद्धा या प्रकरणामध्ये तपासातली एकही अपडेट अजूनही समोर आलेली नाहीये. त्यामुळे खरं तर शंकेला वाव असल्याचं रोहित पवारांचं म्हणणं आहे. लवकरात लवकर हा डेटा रिकव्हर झाला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. इव्हन आपण बघितलं की प्राथमिक अहवाल जो 15 तारखेला येईल असं म्हटलेलं होतं. आज जवळपास 17-18 तारीख आलेली आहे. मात्र अजून सुद्धा या सगळ्यातला प्राथमिक अहवाल सुद्धा देण्यात आलेला नाहीये. त्यामुळे किती संथ गतीनं ही सगळी चौकशी सुरू आहे. त्यावरूनच या चौकशीवरती शंका उपस्थित केल्या जातायत. त्यामुळे आता रोहित पवार असतील किंवा इतर सगळ्यांचे जे काही प्रश्न आहेत, या प्रश्नांची उत्तरं देण्याचं काम हे या तपास यंत्रणांकडे असणार आहे. या तपास यंत्रणांना तातडीनं या सगळ्यातला तपास करावा लागणार आहे. आपण अगदी सुरुवातीपासून पाहिलं, की इव्हन असं सुद्धा म्हटलं गेलं होतं, की या प्रकरणामध्ये ऐन वेळेला 2 पायलट बदलण्यात आले आणि मग त्यानंतर हे सगळं घडलं होतं. त्यामुळे जे पायलट होते त्यांचं ब्रेन वॉश केलं होतं का? त्यांना मॅनिप्युलेट केलं होतं का? किंवा आपण ज्याला म्हणतो, की सेल्फ बॉम्बर किंवा सुसाईड बॉम्बर ज्याला म्हटलं जातं, तशा पद्धतीनं स्वतःचा जीव धोक्यात टाकून समोरच्याचा घातपात करायचा अशा अनुषंगानं त्यांना ट्रेन केलं गेलं होतं का? असे सुद्धा प्रश्न अनेकांनी उपस्थित केलेले होते. सुषमा अंधारे सुद्धा त्या अनुषंगानं बोललेल्या होत्या. त्यामुळे आता या विमानामध्ये नेमकं काय घडलं? हे जाणून घेण्यासाठी ब्लॅक बॉक्समधून किंवा हे जे काही दोन्ही डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू आहे, त्यामधून काय समोर येतंय? हे अतिशय गरजेचं असणार आहे पाहणं. कारण आपण जर बघितलं तर कॉकपिटमध्ये दोन्ही पायलटनी शेवटपर्यंत कुठलाही संवाद केलेला नव्हता. म्हणजे जो प्राथमिक अहवाल आपल्या समोर आला, प्राथमिक अहवाल नाही म्हणता येणार त्याला, जी प्राथमिक माहिती समोर आली होती, त्या माहितीमध्ये केवळ एवढंच ऐकू आलेलं होतं. म्हणजे जे थेट कंट्रोल रूमला ऐकू गेलं होतं, त्यामध्ये केवळ फ्लाइट अटेंडंट किंवा मग को पायलट म्हणजे लेडीजचा आवाज होता, ज्यामध्ये केवळ "ओह शिट" असं म्हटलेला आवाज रेकॉर्ड झाला होता. या व्यतिरिक्त एकही आवाज रेकॉर्ड झाला नव्हता. त्यामुळे मग कॉकपिटमधले रेकॉर्डरच बंद होते का? हा प्रश्न उपस्थित केला गेला. दुसरीकडे दोन्ही पायलट जर इतकी बिकट परिस्थिती होती, विमान इतकं कंट्रोलच्या बाहेर गेलेलं असताना सुद्धा दोन्ही पायलटमध्ये काहीच चर्चा कशी काय झाली नाही? काहीच एकमेकांशी डिस्कशन कसं काय झालं नाही? किंवा मेडे कॉल कसा काय दिला गेला नाही? असे अनेक प्रश्न या सगळ्यामध्ये उपस्थित केले होते. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता या दोन्ही डेटाच्या रिकव्हरी नंतर समोर येणार आहेत. त्यामुळे तातडीनं हा डेटा रिकव्हर करण्याची जबाबदारी या दोन्ही यंत्रणांवरती असणार आहे. अर्थात परदेशातली एकच यंत्रणा सध्या तरी डेटा रिकव्हर करण्याचं काम करते आणि वेगवेगळ्या पद्धतीनं तपास करण्याचं काम हे सी असेल किंवा खासगी गुप्तहेर यंत्रणा करताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या सगळ्या डेटामधून काय समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि याच अनुषंगानं रोहित पवार एक मोठी पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. उद्या ती पत्रकार परिषद होणार होती, मात्र उद्याची पत्रकार परिषद कदाचित ते कॅन्सल करू शकतात आणि जेव्हा हा सगळा डेटा त्यांच्या हातात येईल, तपासातून काही मुद्दे, काही पुरावे त्यांच्या हातात येतील, त्यानंतर ते पत्रकार परिषद घेतील, अशी सध्याची माहिती आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये आता रोहित पवार आणि त्यांनी जी खाजगी यंत्रणा या सगळ्यामध्ये नेमलेली आहे, त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, हे जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.